नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में शिवसेना द्वारा भाजपा के साथ गठबंधन की मांग पर राजनीतिक हलचल तेज। पत्रकार परिषद में कई नेताओं की अनकट प्रतिक्रिया। अंबरनाथ शहर में शिवसेना की ओर से भाजपा के साथ संभावित गठबंधन युति की मांग को लेकर राजनीतिक माहौल गर्म हो गया है। इस विषय पर एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया, जिसमें विभिन्न जनप्रतिनिधियों और नेताओं ने अपने विचार और स्पष्ट प्रतिक्रियाएं व्यक्त की। पत्रकार परिषद में नगर सेविका रोहिणी भोईर ने कहा कि शहर के विकास कार्यों को गति देने के लिए आपसी सहयोग और समन्वय बेहद जरूरी है और ऐसे में गठबंधन की संभावनाओं पर सकारात्मक चर्चा होनी चाहिए। मासी नगराध्यक्ष सुनील चौधरी ने अपने बयान में कहा कि यदि सभी दल मिलकर कार्य करें तो अंबरनाथ का विकास और तेजी से आगे बढ़ सकता है। उन्होंने यह भी कहा कि राजनीतिक मतभेदों से ऊपर उठकर शहर हित में निर्णय लेना समय की आवश्यकता है। नगर सेवक कुणाल भोईर ने भी अपनी प्रतिक्रिया में कहा कि स्थानीय स्तर पर विकास कार्यों में तेजी लाने के लिए राजनीतिक स्थिरता जरूरी है और यदि युति से जनता को लाभ मिलता है तो इस पर विचार किया जाना चाहिए। पत्रकार परिषद में अब्दुल भाई शेख ने भी अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि अंबरनाथ के विकास के लिए सभी दलों को मिलकर काम करना चाहिए और राजनीतिक टकराव से अधिक प्राथमिकता शहर के विकास को दी जानी चाहिए। उन्होंने कहा कि जनता की समस्याओं का समाधान ही सबसे बड़ा उद्देश्य होना चाहिए। इस पूरे मामले पर सभी नेताओं ने एक स्वर में कहा कि अंबरनाथ के नागरिकों की सबसे बड़ी अपेक्षा विकास है और यदि राजनीतिक दल एक साथ आकर काम करते हैं तो शहर के विकास कार्यों को नई दिशा मिल सकती है। आताच गेल्या आठवड्यामध्ये 4 नगरसेवकांचा जो PL दाखल झाली होती त्यानुसार हायकोर्टाने कलेक्टरना आदेश दिले की तुम्ही आपली त्याच्यावरती निर्णय द्यावा। त्याप्रमाणे निर्णय आलेला आहे। निर्णय आल्यानंतर शहर विकासाची कामं करत असतात जे 3 जनरल बॉडी आता झाल्या त्याच्यामध्ये मतभेद झाले आणि शहर विकासाच्या कामामध्ये अडचणी येत आहेत। त्यामुळे जे नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत जी लोक काम पक्षाचं काम करतात सगळ्या पक्षाचे लोक त्यांना नागरिकांना सामोरे जाताना अडचणी येत आहेत। अशा परिस्थितीमध्ये केंद्रामध्ये सत्ता महायुतीची आहे, राज्यामध्ये सत्ता महायुतीची आहे, जिल्ह्यामध्ये सत्ता महायुतीची आहे, महापालिकांमध्ये सत्ता महायुतीची आहे। उल्हासनगरचं उदाहरण पाहिलं आपण तर उल्हासनगरला जर अंबरनाथप्रमाणे आपण निवडणुकीला वेगवेगळे सामोरे गेले, भाजप वेगळे गेले, आम्ही वेगळे गेलो, तरीसुद्धा उल्हासनगरला महापौर झालं बसताना महायुतीचाच महापौर बसला आणि एकत्र म्हणून काम करत आहेत। तर अंबरनाथला हे जे काही मतभेद छोटे मोठे आहेत त्यामुळे नागरिकांना त्रास होतोय। तर शिवसेनेचं धोरण आधीपासून आत्ता आणि पुढेही एकच असेल, विकास कामाकरता आम्ही कुणासमोर बी काही पण ॲडजस्टमेंट करायला आम्ही तयार आहोत। आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब त्यांनी हजारो कोटीचा निधी अंबरनाथ शहरात दिला आहे, एवढा अनेक महापालिकांना सुद्धा दिला नाही। त्यांचं पण भूमिका पूर्वीसुद्धा अशी होती की आपण युती करून ही आपण निवडणुकीला सामोरे जाऊया। तर आम्ही हातात हात घालून खासदारकीला निवडणुकीला बरोबर गेलो, भाजप सेना आमदारकीला आम्ही बरोबर राहिलो। तर हे छोट्या मोठ्या अध्यक्षपदाच्या वेळेला आपण ॲडजस्टमेंट करून जायला हवं होतं, पण ठीक आहे, काय घडलं नाही। तरीसुद्धा आज आमच्याकडे 32ची संख्या असताना सुद्धा शहर विकासाकरता आमचे खासदार साहेब, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब भरपूर निधी द्यायला तयार आहेत। बघा, आपण एकत्र आपल्या मतभेदांमुळे शहराचं नुकसान करतो, आपण नागरिकांना नुकसान होतं, नागरिकांना सफर व्हावं लागतं। आपण देणारा कुबेर बसलाय, पाहिजे UD आपल्याकडे आहे, मुख्यमंत्री आपले आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, शहरामध्ये झोपडपट्टी आहे, SRA लागू आहे, आपल्याकडे क्लस्टर लागू आहे। या योजनांचा लाभ घेऊन शहराच्या नागरिकांचे जीवन राहणीमान उंचावण्याकरता जे खासदार साहेब प्रयत्न करतायत तेच पुढे आपण न्यायला पाहिजे आणि आपण सगळे एकत्र जाऊन खासदार साहेबांना भेटलं पाहिजे। आपण आमच्या नेते आम्ही पण भेटतो, वारंवार खासदारांशी बोलतो, खासदारांच्या कशातच नाही आहे। त्यांचा विकास कामाकरता खासदार साहेब रात्रंदिवस आपल्याबरोबर पुढे आहेत, हीच आमची भूमिका आहे। रिलेशन चांगले होते आणि एवढ्या वर्षामध्ये कधीच मतभेद नव्हते, परंतु निवडणुकीमध्ये झालेले आता झाल्या गेल्या गोष्टीला कुठेतरी मूठ माती देऊन शहरामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी
या दोन्हीच्या लोकांनी खुल्या दिलाने युती करून पुढे जायला पाहिजे, जेणेकरून लोकांना आपण विकास घडू शकतो. आणि सेना युतीसाठी पॉझिटिव्ह आहे, हेच मेसेज मी त्यांना देतोय आणि त्यांना आवाहन करतो की आपण या शहर विकासाच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर युतीच्या माध्यमातून कामाला सुरुवात करा. साहेब याबाबत हा विषय सध्या अंबरनाथमध्ये नाहीच आहे. काँग्रेस भाजपबरोबर विलीनीकरण झालेलं आहे. भाजप म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतोय, युती म्हणून बघतो, महायुती म्हणून आपण बघतोय आणि नागरिक सुद्धा त्या दृष्टीनेच बघत असेल. तुमचं काय बघा, हे तर छोटे छोटे मतभेद घरात सुद्धा असतात. एवढं मोठं शहर आहे आणि जवळजवळ 60 नगरसेवक आहेत, तर काही लोकांचे विचार वेगळे असतात. पण आमच्या पक्षामध्ये आदेश चालतो. असे काही घटना असतात आम्ही आपापसामध्ये बसून आदेशाने आमचे नेते आदेश नक्कीच त्यांचा पाळतात. 6 महिने झाले दोन्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला वाटत होतं की दोन्ही पक्षाचा नगराध्यक्ष या शहरात व्हावा, पण निवडणूक झाली, निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात झाली आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून आला. राज्यात असू दे, केंद्रात असू दे, जिल्ह्यात असू दे, महापालिकेच्या निवडणुका झाल्या, काही ठिकाणी आपल्या प्री अलायन्स झाल्या आणि काही ठिकाणी निवडणुकीच्या नंतर अलायन्स झाल्या. पण भारतीय जनता पार्टीने निवडणूक झाल्यानंतर त्या शिवसेनेच्या नेतृत्वाला असू दे किंवा इथल्या स्थानिक लोकांना असू दे, कोणत्याही प्रकारचा विश्वास न घेता या ठिकाणी काँग्रेसला सोबत घेऊन त्यांनी इकडे सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. पण केंद्रात, राज्यात आणि जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादांची ही बरोबर असताना, आपल्या युतीमध्ये बरोबर असताना ती त्यांच्या युतीतून बाहेर पडली आणि शिवसेनेसोबत आले आणि आमच्या 32 नगरसेवकांनी मिळून सदामामा पाटील यांना नगराध्यक्ष निवडून दिला, पण उपाध्यक्ष निवडून दिला. पण अध्यक्षांनी त्याच निवडणुकीमध्ये ज्या 32 लोकांनी उपाध्यक्ष निवडून दिला त्याच निवडणुकीमध्ये त्यांनी आमचा 3 स्वीकृत सदस्य जायला पाहिजे होते, ते एकच सदस्य केला. यानंतरच शहरामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जे कम्युनिकेशन गॅप निर्माण झाली आणि हे मतभेद निर्माण शहरात झाले आणि ते स्वतः कोर्टात गेले. आम्ही काही कोर्टात गेलो नाही, ते स्वतः कोर्टात गेले. पण आता कोर्टाने निर्णय पण जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवून तो जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाजूने निर्णय दिला. पण कुठेतरी या गोष्टी, शहर विकास करायचा असेल तर या गोष्टी कुठेतरी आपण थांबवल्या पाहिजेत. भाजपच्या नेतृत्वाने आमच्या शिवसेनेच्या नेतृत्वाशी चर्चा केली पाहिजे, खासदार साहेबांशी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी असेल, चर्चा केली पाहिजे आणि युती धर्म पाळून शहराचा विकास आणि अंबरनाथ नगरपालिकेचा कारभार चालवला पाहिजे. ही आमची सगळ्या नगरसेवकांची इच्छा आहे. आणि ते जर म्हणत असतील की शिवसेना नेहमी सभा तहकूब करते, रद्द करते, आम्ही 3 सभा झाल्या, त्यातली 1-2 सभा आम्ही तहकूब केल्या आणि 1 सभा आम्ही रद्द केली. का तर आमचं जे संख्याबळ आहे, 32चं संख्याबळ आहे, आमच्याकडे 32 नगरसेवक आहेत. 32 नगरसेवकांना तुम्ही विश्वासात घेतलं पाहिजे. 32 नगरसेवकांच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊ, अजेंडा ठरवला पाहिजे. अजेंडा ठरवणार कोण? तुम्हीच आहेत, तुमचीच सही आहे. तुमच्याच सहीने तुम्ही अजेंडा ठरवता ना, मग तुम्ही आमच्या शिवसेनेच्या नेतृत्वाला विश्वासात घेतला पाहिजे, हेच आमचं म्हणणं होतं. म्हणून आम्ही 1 सभा आम्ही रद्द केली. आता नुकताच निकाल लागलेला आहे आणि जशी सर्वांनाच माहिती आहे की जेव्हा आपले उपनगराध्यक्षाचं इलेक्शन झालं त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी कोर्टात गेली आणि त्याच्यानंतरच कुठेतरी मतभेद व्हायला, छोटे छोटे मतभेद व्हायला सुरुवात झाली आणि जसे ते गेले तसे काही सेनेचेही लोक कोर्टात गेले आणि तशा प्रकारे हे झालेलं आहे. काहीतरी मुद्दामून राग किंवा काही काढण्यासाठी असं काही झालेलं नाहीये आणि ते सगळं जर आता आपण शहराच्या विकासासाठी एकत्र यायला हवे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे युती आहे, अलायन्स आहे सगळीकडे, केंद्रात, राज्यात, आम्ही इतर शहरांमध्ये पण आहेत. तसं इथेही झालं पाहिजे. आम्ही सगळे नगरसेवक कधीही शहराच्या विकासाला कुठेही आड आलो नाही. इथे बसलेल्या प्रत्येकाला शहराच्या विकासाची आवड आहे आणि बऱ्यापैकी काम केलेलं आहे. तसं आम्ही याच्या पुढेही शहराच्या विकासाच्या दृष्टीने बघू. आम्हाला जो शहरामध्ये प्रपोगंडा झाला की आम्ही अडचणी करतो, कुठेतरी कामं थांबवतो किंवा सभा बरखास्त करतो, तर सभा कुठलीही आम्ही बरखास्त नाही केली. सभा तहकूब स्थगिती दिली आहे सभेला, कारण शिवसेनेला कुठेही विश्वासात घेतला जात नाही, परस्पर अजेंडा बनवला जातो आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना त्यांची दाखवण्यासाठी या 3 सभा स्थगिती दिली आहे आणि त्याची त्यांनी चूक निस्तरायला पाहिजे, म्हणजे चूक सुधारावी म्हणून ह्या सभा स्थगित केल्या गेल्या. अन्यथा शिवसेना
कुठेही शहराच्या विकासाला कधीही आळा घालणार नाही. नेहमी विकासाच्या कामात पुढे राहील. जे खासदार साहेबांचं ध्येय होतं तेच आमच्या नगरसेवकांचं ध्येय आणि आम्ही कायम विकासासाठी पुढे राहू. राज्यात कुठेतरी असतंच थोडंफार की शहरामध्ये स्थानिक नेतृत्व असतात ते थोडंसं व्यक्तिगत जाण्याचा प्रयत्न होतो कुठेतरी, परंतु माझं असं सांगणं असेल की कुठेही व्यक्तिगत न जाता त्यांनीही शहराच्या विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि सोबत राहून विकासाला प्राधान्य देऊन अंबरनाथ शहराचा विकास केला पाहिजे. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.